प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन आणि रहीम 11 दोन्ही कॅप्टन ताबडतोब संपर्क करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये विनंती आहे. तर आता मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू होते, सचिन ढवळे प्रहार 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात मातोश्री 11, ही लढत क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मातोश्री 11 त्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय, अर्थात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. आणि या दोन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत, एका बाजूला पप्पू तोडकर आणि मयूर कारंडे, षटकार किंग म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे. मयूर कारंडे, दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर, एक आक्रमक शैलीतील फलंदाज म्हणून पप्पू तोडकरची देखील ओळख. आणि हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची लढत. पाहायचंय की 5 षटकांमध्ये कितपत मोठी धावसंख्या उभारली जाते. अतिशय सुंदर आयोजन पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित AB ट्रॉफी 2024 चा हा थरार. आजच्या दिवसभराच्या सत्रातील ही तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना जे पाहायला मिळते. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, षटकार किंग मयूर कारंडे फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. शतरक्षक चेंडूवरती वेगवान सिंगल त्या ठिकाणी घेतली गेली. पप्पू तोडकर स्ट्राईकच्या दिशेला पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. अनेक स्पर्धा सद्यस्थितीला आपल्या बॅटनं पप्पू तोडकर देखील गाजवताना पाहायला मिळतो आहे. पुणे जिल्ह्यातील तारे सितारे आमने सामने नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मात्र उपलब्ध करून दिले. सन्माननीय भरतदादा टिंगरे पुणे या जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सन्माननीय आशिष दादा मारणे उपाध्यक्ष, सन्माननीय सचिन दादा खानवे, चंद्रशेखर दादा मोरेक, अगदी आपण पाहतोय सचिनजी राठोड, अमित दादा तापकीर. हा फटका पुन्हा एकदा आक्रमक शैलीतील स्फोटक षटकार पप्पू तोडकर खेळतोय. थँक्यू. आयोजन टीम बद्दल नक्कीच बोलत होतो. सन्माननीय विशाल गायकवाड आहेत, सन्माननीय ऋषी जोरी सर आहेत, नितेश कवडे, विकी खैराळे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिन दादा खानवे, अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. या सगळ्यांचं आयोजन पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचं आयोजन नक्कीच आपण पाहतोय. आणि AB ट्रॉफीचं पहिलं पर्व या ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत आहे. झेल तर टिपलाय, अपील तर झालंय आणि पंचांना बोट देखील वरती केलंय. अर्थात फलंदाजाला परतावं लागेल. पप्पू तोडकर बॅक टू द पॅव्हेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन ही 3 अक्षर बरंच काही सांगून जातात. सचिन या नावामध्ये क्रिकेट विश्व सामावले. सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नक्कीच असणारा हा खेळाडू, परंतु आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं महाराष्ट्रभर सचिन बर्गेची ओळख नक्कीच झाली. एक एक्सप्रेस बॉल नक्कीच आपण पाहिला. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो पाहायला मिळत नाहीये. आवाज मैदानाच्या आतमधून आपल्या कानावरती येताना जे पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओ काय फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला सचिन बर्गे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. थँक यू. कित्येक वर्षाचा अनुभव आहे सचिन बर्गे पाठोपाठ आणि ऑफ साइड एरिया त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. एक अप्रतिम चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सचिन बर्गेच्या बॅट मधून धावफलकावरती नजर टाकली तर धावा 17 आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुदर्शन षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे षटकार किंग मयूर कारंडे. सुदर्शन केदार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. अपील जोरदार आहे त्या ठिकाणी. या फलंदाज सुरक्षित असेल. मुद्दाम चेंडू शरीरापासून दूर ठेवला, बॅट पासून दूर ठेवला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि सक्सेस देखील झालाय. सुदर्शन केदार त्या ठिकाणी डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. सुदर्शन केदारचं षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी असताना आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडतायत. ओ हाफ ट्रॅकर होता, विरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेला. चेंडू पोहोचेल सीमा पार चौकारासाठी 4 रन. मयूर कारंडे. सुदर्शन केदारवरती आता मात्र आक्रमण केलंय मयूरने आणि आपण पाहतोय की चौकार वसूल केलाय. या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये किती धावा उभ्या राहणार फार मोठं प्रश्नचिन्ह नक्कीच अगदी आपण पाहतोय. सुरुवात आक्रमक, सुरुवात स्फोटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. सचिन बर्गे आणि मयूर कारंडे ही जोडी मैदानाच्या आत. ऑफ साइडच्या दिशेला आता हा फटका वसूल केलाय. सनसनीत चौकार. मयूर कारंडे ऑन फायर. कव्हरला काही फटके खेळले, फाईन लेगच्या दिशेला काही फटके नक्कीच खेळलेत आणि चौफेर फटकेबाजी करतोय मयूर कारंडे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. षटकार किंग म्हणून नक्कीच ओळख आणि आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं नाहीये. धावा आतापर्यंत बनल्यात. या चेंडूला सन्मान दिलाय आणि त्यावरती मात्र सिंगल वसूल केलीये. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 26 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती जारी असताना समोर आहे सचिन बर्गे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आक्रमण त्या ठिकाणी. काढा प्रहार
सचिन बर्गेच्या बॅटमधून येतोय षटकार, 6 धावा. थँक्यू. सुदर्शन केदारचं हे षटक थोडंसं महागडं पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. सचिन बर्गे नक्कीचा एक षटकार त्याने वसूल केलाय. लोअर फुल टॉस होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे ऑन साइडच्या दिशेला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल वसूल केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी वसूल केली जाईल आणि या धावफलक या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 33 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर 33 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल शिल्लक. बाकी शेष अगदी आपण या ठिकाणी पाहतोय एबी ट्रॉफीचा थरार दिवस क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न होतोय. प्रशांत भाऊ माळस्कर स्पोर्ट फाउंडेशन कॅप्टन संपर्क करा आणि रहीम 11 संपर्क करा विनंती आहे. अमोल गावडे रिवतचा फटका अगदी आपण पाहतोय. सचिन बर्गेने वसूल केलाय चौकार, 4 रन. थँक्यू. चौकार खेळलाय ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी अमोल गावडे गोलंदाजी मार्क वरती. सचिन बर्गेचा आणखीन एक आक्रमक स्फोटक दमदार षटकार, 6 धावा. थँक्यू. विनामूल्य प्रवेश असणारी स्पर्धा, फार मोठी चर्चा या स्पर्धेची देखील आपण स्पर्धा चालू होण्याच्या अगोदरच पाहिलेली आहे विविध सोशल नेटवर्किंग वरती. विनामूल्य प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र तो दिला गेलाय आणि अनेक संघांनी खऱ्या अर्थानं सहभाग एबी ट्रॉफी 2024 मध्ये जो घेतलाय. ही मॅच झाल्यानंतर मैदानावरती असलेल्या सगळ्या टीम्स खेळाडू यांनी थोड्या वेळासाठी या ठिकाणी यायचं. ही मॅच झाल्यानंतर बबलू पाटील सर यांचा वाढदिवस नक्कीच आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. फुलटॉस बॅट वरती घेतलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. 1 धाव वेगवान घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. धावफलक षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी असताना सचिन बर्गे खेड तालुका क्रिकेट मधलं नक्कीच अगदी आपण पाहतोय एक नाव पहा. फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सुसाट सीमापार खणखणीत चौकार. डोक
तर 51 धावा स्कोर कार्ड वरती. मातोश्री 11 सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 12 चेंडूंचा खेळ बाकी, 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. पाहायचंय की 2 षटकात कितपत धावसंख्या उभारली जाते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुण्याचं क्रिकेट बदलताना नक्कीच आपण पाहतोय. पुण्याच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा यापुढे भविष्यात नक्कीच बदलेल, कारण की पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा नव्या जोमात, नव्या उत्साहात एबी ट्रॉफी आणि तीही विनामूल्य प्रवेश, अनेक संघांचा नक्कीच सहभाग या ट्रॉफीच्या निमित्तानं नक्कीच आपण पाहतो आहे. मयूर कारंडे त्या ठिकाणी या स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातातून निसटतोय. वाईड +4, एकूण 5 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. वाईड +4. बॉलरचं नाव कळवा. स्वरूप त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी, वाईड चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र चौकार देखील आला. एकूण धावा 5 स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. मयूर ऑन स्ट्राईक, षटकार किंग म्हणून मयूरची नक्कीच असणारी ओळख. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. ओ फाईन लेगचं क्षेत्र आता निवडलंय. चेंडू वेगवान जातोय, चौकार. धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमापार, चौकार. हा सनसनीत चौकार. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओ आता मात्र स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली टिपलाय झेल. मयूरचा संपलाय खेळ. आणखीन एका महत्वपूर्ण विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. मयूर कारंडे बाद. मारा करण्यासाठी गोलंदाज स्वरूप पुन्हा एकदा सज्ज. ओ लॉंग ऑनच्या दिशेला खेचलाय. दमदार, वजनदार षटकार. 6 धावा. थँक्यू. प्रथमेश माने स्ट्राईकच्या दिशेला आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. आता मात्र एक टप्पा खात चेंडू सीमापार. खणखणीत चौकार. थँक्यू.
प्रथमेश माने ऑन फायर. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा त्यानं वसूल केल्यात. पहिला षटकार, दुसरा चौकार. 2 चेंडूवरती 10 धावा प्रथमेश मानेने वसूल केल्यात. पुन्हा एकदा आता मात्र सर्वात दूरवरचा उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार प्रथमेश माने. थँक्यू. ओ फ्लिक केलाय. अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. स्वरूप त्या ठिकाणी गोलंदाजी. चला आनंद चव्हाण सर, प्रशांत भाऊ माळेसकर, स्पोर्ट फाउंडेशन कॅप्टन, आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. ताबडतोब संपर्क करा. मॅच संपल्याबरोबर या ठिकाणी आपण सर्वप्रथम बबलू पाटील सर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. एबी ट्रॉफी संपूर्ण आयोजन संयोजन टीम यांच्या माध्यमातून बबलू पाटील आपल्या पुण्यनगरीतील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती बबलू पाटील यांचा वाढदिवस नक्कीच आपण यानंतर करणार आहोत. सचिन बर्गे अगदी आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. प्रकाश त्या ठिकाणी या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आहे. षटक क्रमांक 5, शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती जारी आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. पुण्यनगरीचं क्रिकेट नक्कीच बदलताना पाहायला मिळते. विनामूल्य प्रवेश एबी ट्रॉफीच्या माध्यमातून अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. स्लोअर 1 होता, यष्टिरक्षकाच्या हातातून मात्र निसटतोय. त्यानंतर मात्र सिंगल घेतली जाईल. बाईज म्हणून पंच इशारा करतायत. अगदी आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि या धावफलक पोहोचेल 84 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. दरम्यान या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावलंय. सचिन ही 3 अक्षर बरंच काही सांगून जातात. सचिन बर्गे, खेड तालुक्याचं क्रिकेट फार मोठा प्रचंड मोठा अनुभव आहे. पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहे सचिन बर्गे. अगदी आपण पाहतोय टीम मध्ये जसे समाविष्ट करून घेतलं मातोश्री 11. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. दमदार कामगिरी सचिन बर्गे यांची. प्रकाशचं हे शेवटचं षटक त्या ठिकाणी मात्र जारी आहे. पाहिजे की या शेवटच्या षटकात किती धावा मिळतात. ओ भरकटणारी गोलंदाजी. नो बॉल, नो बॉल, पंचांचा इशारा. भीमर चेंडू नक्कीच आपण पाहिला. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचतंय तब्बल 88 वरती. धावांचा प्रचंड मोठा डोंगर. 88 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. ओ हा फटका सचिन बर्गे रिवतचा खेळलेला अप्रतिम दमदार षटकार.
प्रकाश वरती केलं गेलंय आक्रमण. सचिन बर्गे काय जबरदस्त फलंदाजी करतोय. चौफेर फटके लगावले आतापर्यंत सचिन बर्गे यांनी. ओ बॅटची कडा आता मात्र नक्कीच घेतली त्या ठिकाणी. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र तब्बल 95 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. मातोश्री 11 95 95 धावा धावफलकावरती. 100चा आकडा पार होणार का या मॅच मध्ये. ओ फटका सजावलाय आणि याच बरोबर षटकार 100चा आकडा देखील पार होताना पाहायला मिळतोय. 101 बनवल्या गेल्यात मातोश्री 11 टीमच्या वतीनं जिंकण्यासाठी. 102 मातोश्रीचा कॅप्टन संपर्क करा. मातोश्री 11चा कॅप्टन आपण संपर्क करा. सचिन या संपर्क करा ताबडतोब. 101 झालेले आहेत. 102 त्या ठिकाणी मात्र ज्या बनवायच्यात. चांगला खेळ दमदार खेळ नक्कीच आपण पाहिला सचिन बर्गे यांचा. इस टार्गेट 102 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित एबी ट्रॉफी आणि त्या निमित्तानं मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं स्वागत. tenniscricket.in वरती जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील जे काही प्रेक्षक लाईव्ह आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. दादा आता कापायचा. हा चला मॅच मैदानाच्या आतमध्ये. अभिष्ट चिंतन या ठिकाणी केलं जाईल बबलू पाटील यांचं. या ठिकाणी आपल्या पुण्य नगरीचं नाव रोशन केलं ज्या खेळाडूंना अगदी खऱ्या अर्थानं बबलू पाटील षटकार किंग सिक्सर किंग बबलू पाटील यांचा वाढदिवस नक्कीच आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील यांचा वाढदिवस नक्कीच आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. अनेक शुभेच्छांचा वर्षाव विविध ग्रुपच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी साजरा केला जातोय. एबी ट्रॉफी आयोजन नियोजन संपूर्ण समितीच्या वतीनं सिक्सर किंग बबलू पाटील. यानंतर शैलेश सर. इथे आपण संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. पुणे जिल्ह्याचं जे नाव आहे ते पुणे जिल्ह्याचं नाव अगदी अखाती देशांपर्यंत ज्या खेळाडूने सिक्सर किंग म्हणून ज्याची एक चांगली ओळख आहे. किती मोठं मैदान असू द्या कुठल्या खेळाडूचा षटकार जाणार नाही परंतु बबलू पाटील जेव्हा मैदानामध्ये उतरेल तेव्हा षटकार खेळूनच दाखवेल असा सिक्सर किंग. आणि त्याचा वाढदिवस आपण पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये एबी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण बबलू पाटील सरांचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय आणि लगेचच त्यांच्यासाठी हे गाणं इथे वाजवलं जातंय.
माहिती देईल. बबलू पाटील सरांचा वाढदिवस सगळ्यांच्या लक्षात राहीलच, कारण AB ट्रॉफीचं जे भव्य दिव्य नियोजन आणि या नियोजनाचा दिवस देखील बबलू पाटील सरांच्या वाढदिवसानिमित्तच या ठिकाणी जो साजरा केला जातोय. आणि दरवर्षी मला वाटतं ही जी AB ट्रॉफी आहे ही बबलू पाटील सरांचा वाढदिवस आणि ही ट्रॉफी अगदी त्याच टायमिंगला भरवण्याचा निर्णय इथे आयोजन कमिटी घेते. जे बघा हा सगळ्यांना दिवस लक्षात राहील. बबलू पाटील सरांचा वाढदिवस जरी लक्षात ठेवला तरी AB ट्रॉफी तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि AB ट्रॉफी लक्षात ठेवली की बबलू पाटील सरांचा दिवस देखील तुम्हाला, ती तारीख देखील आणि वाढदिवस देखील लक्षात राहील. हे समीकरण आता जुळून आलंय आणि हे सातत्यपूर्ण समीकरण प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील मॅचचा टॉस रहीम 11 आणि प्रशांत भाऊ माळसकर 11 दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग 11 घेऊन लगेच यायचंय. आपण 20 खेळाडूंची जी यादी आहे ना पहिल्याच मॅचला घेणार आहोत. माझ्याकडे 12 प्लेयर आलेत नंतर मी नावं टाकतो असं चालणार नाही. सगळेच्या सगळे खेळाडू पाहिजेत आणि विथ डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट जे आपल्या असोसिएशनला जे डॉक्युमेंटांची गरज आहे ते सगळे डॉक्युमेंट घेऊन येणं फार गरजेचं आहे. तरच मॅच खेळवल्या जातील, अन्यथा त्या संघाला खेळता येणार नाही. सर्व संघांना ही सूचना देण्यात येते. आघाडीचे दोन्ही बॅटर येत आहेत, सुदर्शन केदार आणि त्याचबरोबर प्रकाश राठोड IPS. या ठिकाणी सुदर्शन केदार नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. प्रकाश राठोड सर आहेत. गोलंदाजी मार्कवरती संभाजी पाटील आज फार वर्षानंतर गोलंदाजी करतायत. आज वाढदिवस आहे आणि त्यातून संघाने 102 धावा पूर्ण केल्या, त्यामुळे गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वतःहून घेतलेला दिसतोय. पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर डॉट, दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल व्हाईट बॉलची. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय. एक धाव त्या दरम्यान सुदर्शन केदार याच्या बॅटमधून घेतली जाते. संभाजी पाटील म्हटल्यानंतर क्रिकेटचं एक मोठं नाव बबलू पाटील या नावाने ते ओळखले देखील जातात. आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणजे गोलंदाजी देखील आज पहिल्यांदाच करत नाही आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा अशाच गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. इथे देखील काहीसा हळूवार टाकलेला चेंडू, परंतु दिशा इथे भरकटली जाते. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू आहे. 102 धावेंचा पाठलाग आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करावा लागेल. इथे देखील वेगवान चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये इथे चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा. पहिल्या डावामध्ये सचिन बर्गे नावाचं वादळ, त्याचबरोबर मयूर कारंडे या दोन्ही बॅटरने केलेली विस्फोटक फलंदाजी, त्यामुळे धावसंख्या 100 पार गेली. आणि त्याचबरोबर प्रथमेश माने काय अफलातून षटकारबाजी केली. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या मध्ये जातोय चेंडू, सीमारेषा पार. सुदर्शन केदार इथे ठरतोय असरदार, येतोय षटकार. 6 धावा. पहिल्या षटकामध्ये बबलू पाटील यांनी 11 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक षटकार, 2 अवांतर धावा आहेत, काही निर्धाव देखील चेंडू आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जी पाहायला मिळाली.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती अमरनाथ गोरे, अमर गोरे उर्फ सोन्या. हे देखील एक खेळचं एक नावाजलेला खेळाडू. सचिन बर्गे आणि अमर गोरे हे सातत्याने एकत्रित खेळणारे खेळाडू आहेत आणि 40+ झाल्यानंतर देखील खेडच्या संघामध्ये हे दोन्ही खेळाडू एकत्रित खेळतात. तर आज जिल्ह्याच्या टीममध्ये जर आपण पाहिलं तर मातोश्री 11 या संघामध्ये या जोडीची वर्णी लागली आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नितीन वाकले यांच्या हातातून चेंडू निसटतोय, झेल निसटलाय, परंतु आता संघाकडे धावसंख्या भरपूर मोठी आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये. बबलू पाटील सर देखील शांत आहेत. नितीन वाकळे यांच्याकडून झेल सुटलाय तरी देखील ते शांत आहेत. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चेंडू खेळण्याचा काहीसा प्रयत्न अमर गोरे यांचा यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे प्रहार 11 सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला मॅचच्या बाहेर घेऊन जाईल. इथे दिशा भरकटली आहे. अवांतर धाव, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 12 धावा. प्रत्येक संघाने जी टीम लिस्ट दिलेली आहे 20 खेळाडूंची, त्या 20च्या 20 खेळाडू इथे त्यांची नोंद असणं फार गरजेचं आहे. 20च्या 20 आमच्या 11 आलेत तरी 20 लिहायचेत. कुठले खेळणार आहेत ते देखील. इथे पॉइंटच्या दिशेने सुदर्शन केदार यांनी चेंडू खेळून काढलाय. सिंगल मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 13 धावा. प्रत्येक संघाने आपले 20 खेळाडूंची यादी त्याचबरोबर त्यांचे डॉक्युमेंट्स इथे जमा करणं फार गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन आलं तर त्याचे डॉक्युमेंट्स इथे दाखवणं फार गरजेचं आहे. हा देखील खोलवा टप्प्याचा चेंडू. प्रकाश राठोड PSI मुंबई पोलीस आपल्याला मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यष्ट्यांच्या मागे देखील संभाजी पाटील मुंबई पोलीस हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पप्पू तोडकर हे देखील महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. जे क्रिकेट बरोबरच समाजाचं रक्षण आणि सर्वात आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट हे समीकरण मैदानामध्ये आहे. इथे देखील शॉट ऑन पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल प्रकाश राठोड यांच्या बॅटमधून येतो षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. प्रकाश राठोड यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन ढवळे प्रहार 11 संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. पहिला बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश राठोड बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो विकी पवार न्यू बॅटर इन. सुदर्शन आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर विकी पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. संभाजी पाटील, बबलू पाटील. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. सीमारेषा पार येतोय. चौकार 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केला. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल.
बबलू पाटील यांना मिळतं यश. दुसरा बॅटर सुदर्शन केदार बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 23 धावा आणि 23 या धावसंख्येवरती सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संघाला बसलेला दुसरा मोठा धक्का. सुदर्शन केदार बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अनिकेत थोरात. डावखऱ्या शैलीचा एक बाहुबली बॅटर. पुढचा चेंडू इथे फुल टॉस आणि त्याला फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावा. आणि अशा षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे हाताळलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात नितीन. चेंडू अडवतील. फेकी काहीशी हळुवार पद्धतीने करतायत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 30. पुढील मॅचचा टॉस सचिन दादा राठोड यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रहीम 11 आणि त्याचबरोबर प्रशांत भाऊ माळेसकर 11. म्हणजे एका बाजूला सागर शिंदे तर दुसऱ्या बाजूला आनंद चव्हाण. या दोन्ही कॅप्टन मधलं युद्ध आणि त्याचा टॉस केला जाईल. मी सचिनजी राठोड साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस संपन्न करायचा आहे. सचिनजी राठोड या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य अतिथी आपल्याला लाभलेत. या आयोजन कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आजच्या दिवसातील ग्रुप नंबर 2 प्रशांत भाऊ माळसकर 11 संघाचे संघनायक आनंद चव्हाण. त्याचबरोबर रहीम 11 संघाचे संघनायक सागर शिंदे. या दोन संघनायकांमध्ये पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सचिनजी राठोड त्याचबरोबर आशिषदादा मारणे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 30 धावा. तर गोलंदाजी मार्क वरती देखील काहीसा बदल इथे केला जातोय. साहिल इथे गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान गोलंदाज आहे. पुढील मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते झालाय. रहीम 11 या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साहिलचं स्वागत केलंय चौकाराने. डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर अनिकेतच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. नुकतंच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतंय द लेजंड खेळाडू विशाल कांबळी सर आपलं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. विशाल कांबळी सरांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये शेवटच्या 4 संघांसाठी जे बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत त्या संघांसाठी आकर्षक टी शर्ट देखील या स्पर्धेमध्ये लाभलेत. त्याबद्दल देखील त्यांचं विशेष करून आभार. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. 102 धावेंचा पाठलाग आहे. एक षटकार मारून चालणार नाही. प्रत्येक षटकामागे षटकारांवरती षटकार तुम्हाला खेळावे लागतील. सातत्य ठेवावं लागेल. इथे देखील शरीर भेदक मारा आहे. साहिलकडे वेग आहे आणि त्या वेगाचा वापर इथे केला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी
वेगात चेंडू शरीराच्या दिशेने इथे मार्गस्थ केलाय. शरीराचा वेध, निर्धाव चेंडू. 36 वरती धावसंख्या येऊन पोहोचले. 102 धावेंचा पाठलाग आहे. चौथं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. मातोश्री 11 सुपर 11 मध्ये दाखल होण्यासाठी इथे पात्र ठरतोय. 11 संघ शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. वा, चांगला फटका, दमदार फटका आणि त्यानंतर चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. सात चेंडू आणि 62 धावा, परंतु इथे प्रयत्न चालू आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नकार. प्रथमेशांनी कळवलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 61 धावेंची गरज आहे. 6 बॉल 61, 6 चेंडू आणि 61 धावेंची गरज. चला थोडंसं पटपट खेळा आता, वेळ लावू नका. मयूर कारंडे नवीन गोलंदाज आहे. आज फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते. आज बबलू पाटील सरांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज ते काही करू शकतात. फलंदाजाला इथे गोलंदाज, गोलंदाजाला फलंदाज ते बनवू शकतात. आज स्वतः बॅटिंग केली नाही, आज आपल्या टीमच्या सर्व मेंबरला बॅटिंग मिळावी. आणि या मॅच नंतर परत एकदा बबलू पाटील सर परत इथे यायचं. परत केक आहे आज दिवसभर, फक्त केक कापायचे तुम्ही. आता मागाशी रहीम 11 आणि संपूर्ण टीमने केक आणला होता. आता आयोजन कमिटीच्या वतीने स्पेशल केकची ऑर्डर दिली आहे, तो केक येतोय. शेवटचं षटक मयूर कारंडे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस ऑन साईडला खेळलाय. नितीन वाकळे त्या ठिकाणी तैनात आहे. आज नितीन सरांनी गोलंदाजी केली नाही, हीच फक्त एक त्यांची देखील गोलंदाजी आम्हाला पाहायची होती. परंतु आज बबलू पाटील सरांनी 2 षटकं हाताळलीत. कधी नव्हे ती गोलंदाजी मिळाली आणि 2 षटकं. आज आनंदच आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सचिन बर्गे, सर्वात फिट आणि फाईन प्लेअर म्हटल्यानंतर सचिन बर्गे वयाची 40 उलटले तरी देखील 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असं आक्रमक असं पवित्रा बॅटिंग मध्ये देखील पाहिला. आणि क्षेत्ररक्षण देखील कुठलाही मैदान असू द्या, कसंही असू द्या, सचिन बर्गे तितक्याच चपळाईने क्षेत्ररक्षण करतात. पुढचा चेंडू मयूर यांचा सामना करतील ते प्रथमेश. अनिकेत माफ करा, इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये अजूनही 58 धावेंची गरज आहे. 44 झाल्यात, 58 करायचे आहेत. 58 धावेंची गरज आहे. 3 चेंडू 58 धावा. मातोश्री 11 एबी ट्रॉफी मधील सुपर 11 मध्ये दाखल होणारा पहिला संघ म्हणून या नावाची चर्चा तर सातत्याने केली जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 58 धावेंची गरज. बबलू पाटील सरांनी टीमची जी निवड केली, संघात खेळाडूंचा जो भरणा केलाय, एक पॅक टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्व सुपरस्टार खेळाडू आहेत. सर्वच पुणे जिल्ह्यामधील नावाजलेले खेळाडू आहेत आणि एक चांगली टीम मैदानामध्ये. मातोश्री 11 या नावाने आज पहिलाच सामना आणि पहिल्याच दिवसातील पहिला ग्रुप इथे गाजवताना पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील बलाढ्य संघ मैदानामध्ये खेळतील. पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडू प्रत्येक संघांमध्ये इथे खेळतील. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल अनिकेतसाठी. इथे फुलटॉस, नो बॉल आणि त्यावरती इथे कुठल्याही प्रकारची धाव नकारली जाते, परंतु नो बॉलच्या 1 धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 46 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. अजूनही 56 करायचे आहेत. एका चेंडूमध्ये 56. डॉट बॉल.
मातोश्री 11 हा संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि सुपर 11 मध्ये एबी ट्रॉफी पर्व पहिल्यामध्ये टॉप 11 संघांमध्ये दाखल होणारा पहिला संघ मातोश्री 11 विजयी संघाचं अभिनंदन. तर चला रहीम 11 वेळ न लावता एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या ग्रुपला आपण लगेच सुरुवात करतोय. पहिलीच मॅच असेल, एका बाजूला रहीम 11 तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भाऊ माळसकर 11 देहू रोड मावळ. चला लवकरात लवकर मॅचला इथे सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ एकमेकांशी हात मिळवणी करतायत. चांगला खेळ दोन्ही संघांचा आपण पाहिलाय. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे आणि त्याचबरोबर मातोश्री 11 पहिल्याचा दिवसात